ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। कोल्हापूरमध्ये धरण क्षेत्रात 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। सततच्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 23 फुटांवर आली आहे। राधानगरी धरणाच्या 2 स्वयंचलित दरवाजांमधून भोगावती नदीमध्ये विसर्ग सुरू आहे। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। भूषण, नक्कीच गेल्या 2 ते 3 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे। विशेषतः जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पाऊस पडतोय, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असतानाचं चित्र आहे ते पाहायला मिळते। आता आपण आहोत पंचगंगा नदीघाट परिसरामध्ये आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। गेल्या 2 ते 3 दिवसापासून ज्या पद्धतीचा पाऊस पडतोय त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा वाढ होते। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 23 फुटांवर जाऊन पोहोचलेली आहे आणि त्यामुळेच आपण बघू शकतोय नदीपात्रात जी काही मंदिरं आहेत ती पुन्हा एकदा आता पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे। विशेषतः राधानगरी धरण क्षेत्रात जो काही पाऊस पडतोय त्यामुळे राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडे झालेले आहेत, ज्यातून 4000 क्युसेकचा विसर्ग जो आहे तो भोगावती नदीमध्ये आणि पर्यायाने याच पंचगंगा नदीमध्ये होताना पाहायला मिळतोय। पुढचे 2 दिवस कोल्हापूर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या नदीच्या पाणी पातळीमध्ये अजून देखील वाढ होण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते। नक्कीच धन्यवाद भूषण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।